सो सॉरी रेडी रेडी चल जाऊ. किती लेट आलीस शनाया? अगं आत्ताच गॅरी आला दिल्लीवरून आणि त्याला फीवर आहे नेमका म्हणून तो बोलत होय त्याच्या. हो, गुरुनाथला बरं नाहीये. घरी थांबणार आहेस मग? नो वे आय एम नॉट गोना मिस दॅट सीन. तसं मी लवकर येईन त्याच्यासाठी परत पण आता निघून चल आय जस्ट कॉल दॅट कॅब. काय झालंय काही सांगणार आहेस का? कुलकर्ण्यांकडे नीट बोलली नाही, स्नेहा अथर्वलाही नीट बाय केला नाही. काही नाही करत ती खरंच काही नाही. नक्की काही नाही? कुठे आहे हा माणूस? इट्स द सेम वन. चल चल या. रेवती ही बघ बाहेर गेली. मग नाही तसं नाही, हे दिल्लीला गेले होते ना, आज सकाळीच परत आले. रेवती त्यांना खूप सर्दी झाली आहे ग, त्यांना तापही आला असेल. अच्छा, म्हणजे मगाचपासून शांत आहेस त्याचं हे कारण आहे. तुला काय करायचंय त्याला? काय होतंय? रेवती नातं यांनी तोडलंय, मी नाही. पण राधिका, पण नाही बीड नाही. तसंच जास्त ते इथे राहायला आले असते कमी. कठीण आहे. मग आता काय करणार आहेस? एक मिनिट, हे सांगू नकोस की तू गुरुनाथकडे जाऊन त्याची तब्येत कशी आहे वगैरे विचारणार आहेस. नाही पण या अशा अवस्थेत पा त्याने बाहेर जाऊन राहिली. घरात थांबायला नको? तुला काय करायचंय? तू सरळ घरी जा आणि काम कर. ऐकणार नाहीसच ना तू? राधिका, एवढं कोणापुढे लाचार होऊ नये. तू त्याची सेवा केल्यामुळे त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडणार आहे का? एक मिनिट. हा शिवानी, अगं मी तुला सांगितलं होतं ना तासाभराने येते मी. तू त्यांना आधी का बोलवलंस? कसं कळत नाही का तुला? आले मी, थांब. तुला काय करायचंय ते तू कर, कळलं? पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांनी जर तुझा अपमान केला ना तर ते आम्हाला कुणालाही चालणार नाही. आणि हा, ते गुप्तेनी कोणाकडे तरी तुला जायला सांगितलंय ना, तिकडे जा. तुला गुरुनाथचे पैसे परत करायचे आणि त्यासाठी तुला काम करायला हवं, कळलं तुला? हो रेवती बाई, जाणार आहे मी. हा नक्की जाणार. ठीक आहे, बाय. अहो अहो ताप आहे तुम्हाला? तुम्ही किती त्रास होऊन राहिलाय तुम्हाला? तुम्ही आधी बसा बरं, बसा नीट. ठीक आहे का मी? नाही ठीक आहे काय, बसा नीट आधी. बसा, थांबा मी तुमच्यासाठी कोमट पाणी करून देते. आल्याचा चहा पण देते तुम्हाला. बाई, किचनचा तर फार उकिरडा करून ठेवला यांनी. अहो असं कोणी खातं का? हे सगळं बाहेरच आहे. बाहेरचं खाल्लं तर आजारी पडणारच ना कोणी पण. ए काय काय काही करत नको बसूस का? हा असं कसं करू नको? मला गरम पाणी दिलं तर जरा घशाला आराम पडेल. आल्याचा चहा प्या मस्त. तरी मी तुम्हाला सांगत होते का स्वेटर घेऊन जा. विचारलं होतं ना तुम्हाला स्वेटर आहे का? तर एक नाही दोन नाही, आणि नव्हता घेतला तर घ्यायचा ना नवीन. असेच काऊन राहिले तुम्ही? ब्लेझर होतं का माझ्याकडे? काय ब्लेझर ब्लेझर? हा स्वेटरची उब राहते का त्याला? तुम्ही आधी हे पाणी प्या बरं.
इथे आधीच मला सुधरत नाहीये शिंकाने आणि खोकल्याने, आणि तू आता काय ऐकवत बसलीस मला? तसं नाही, आ, पण पाणी प्यायला का बरं वाटेल ना तुम्हाला? आणि मी गोळी पण घेऊन येते तुमच्यासाठी. माझं काय ते बघून घेईन. जा तू. जा. अशी कशी जाऊ मी? जा म्हणे. तुम्हाला दड 2 पावलं चालता तरी येतंय का? नाही ना? हे पा, मी तुम्हाला काहीतरी खायला करून दिल्याशिवाय जाणारच नाहीत ना. तुम्ही आतमध्ये पडा बरं. चल. जातो मी. काही गरज नाही मला तुझी. आई ग. आळू. समोर बघा. सावकाश. पा, चक्कर येते ना? म्हटलं होतं ना तुम्हाला. चला बरं आत. म्हणे जातो मी. सावकाश. सावकाश या. बसा. हळू बसा. मागे टेका. ठीक आहे का? अशी चिडचिड करू नका. डोकं दुखतंय माझं. का? हेच आहे, असं सारखं सारखं काऊन काऊन बोलते ना, म्हणून. बर, आता काहीच नाही बोलणार. मी शांत बसेल. ताप खूप वाढलाय ना? मी बाम लावून देऊ का? बाम तिथेच आहे ना, आपल्या नेहमीच्या जागी? तिथेच असेल. अगं नसेल तिथे. इथेच आहे. सगळं इथेच आहे, पण तुम्हाला ते दिसून नाही राहिलं. पडा बरं. पडा. तुला कसं माहित बामची बाटली तिथेच होती ते? घरच्या बाईला विचारताय? अहो, मी तिथेच ठेवायची ना. तिथेच असणार. आणि शन्या थोडीच बाम बिम लावणार आहे, म्हणजे बाम तिथेच असणार. झोपा बरं. आता नीट आराम करा. हा, मी तुमच्यासाठी अद्रक घालून चहा घेऊन येते. झोपा. मी आलीच. हा. ही आता इथे आली तर मला बरं वाटल्याशिवाय काही जाणार नाही.